नाही मी मी त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या सगळ्या त्यांच्या मिसेस असतील, मुली असतील सगळ्यांना मी भेटलो, चर्चा केली. तो प्रसंग इतका हृदयद्रावक, काळीज चिरणारा आणि भयानक होता. परंतु त्या ठिकाणी एक 200-300 लोकांची माझी एक 2-2.5 तास मी त्या ठिकाणी होतो. तिथल्या परिस्थितीची फक्त मी माहिती घेतली. तर इतकं भयानक गुंडाराज त्या ठिकाणी आहे. जवळ-जवळ 2-2.5 हजार रिव्हॉल्वरची लायसन आहे. कुणीही टिपरवाला एखादा जरी त्याचा उद्घाटन करायचा नवीन घेतला तरी हवेत गोळीबार काढले जातात. चौकामध्ये एखाद्याचा वाढदिवस असला तरी त्यातील फायरी झाडल्या जातात. आणि ज्याही पद्धतीनं या कुटुंबावरती नव्हे असे 32 खून त्या ठिकाणी मला लोकांनी सांगितले, की याला जे जे जबाबदार आहेत ते समजा वाल्मिक कराड असेल आणि वाल्मिक कराड ज्यांच्यासाठी म्हणून हा खून करत होता. वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी खंडणी गोळा करत होता. वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी हा सगळा मलिदा गोळा करत होता. त्याचं कारणच एवढं होतं, की ते कुणाला तरी नेऊन द्यायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे काल सर्वपक्षीय मोर्चा झाला, त्याला माझाही पाठिंबा आहे आणि यापुढच्याही लढाईमध्ये जर त्यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या पाठीमागचे सुपरदार यांना जर तात्काळ अटक केली नाही, तर या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोर्चे. नाही आता त्यांनी नेमणूकच केली. पंकजाताईंनी सांगितलेलंच आहे ना त्याला, की हा मंत्रीपद ह्यांनी कोणाला तरी चालवाय दिलंय. धनंजय मुंडे त्याचा कर्ता करविता आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणापाठीमागे ज्यांनी ताकद दिली, तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतके खून, इतके मारामाऱ्या, इतकी खंडणी, रोज 1 कोटी रुपये घेतले घरी घेऊन गेल्याशिवाय हा वाल्मिक कराड झोपत नव्हता, असं ते बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांच्या माहितीनं. म्हणजे 1,000 रुपये जरी कमी असला तरी कोणाचा तरी हातपाय मोडून ये आणि त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखादा खून करून ये. इतकं चिल्लर काम. त्याला 1 कोटीला 1 लाख कमी असतील तरी त्या दिवशी त्याला झोप येत नव्हती. म्हणजे हा प्रकार ह्या राज्यामध्ये घडत असताना हा काही एका दिवसामध्ये घडला नाही. याच्यामध्ये राजकीय ताकदी किंवा वरदहस्त असल्याशिवाय हे घडू शकते. राज्यातील एवढा समाज रस्त्यावरती उतरला असताना राज्य सरकार डोळेझाक करतं असं नाही, डोळंझाक नाही तर राज्य सरकारनंच हे तयार केलेले गुंड आहेत आणि आता त्याच्यावरती कारवाई करायची. उद्या राजकारण त्यांचं गडबड होईल, त्यांची सत्ता जातील आणि फक्त आता ईव्हीएमच्या माध्यमातून यांना ही सत्ता मिळालेली आहे. ही काही लोकमताची सत्ता नाही. त्यामुळं नक्कीच राज्य सरकारच्या ताकदीशिवाय, मत्तीशिवाय हे घडू शकते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.